नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक सेटमधला दॅट इज द टाइप्स ऑफ सेट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स, रूल मेथड टू लिस्ट मेथड, लिस्ट मेथड टू रूल मेथड अँड देर आर सम ऑफ द सिम्बॉलिक स्टेटमेंट्स याचा आपण विचार केला. नाउ हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेट आर देअर? सेट ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस इट इज वन ऑफ द ग्रुप ऑफ एलिमेंट्स अँड देर आर मेथड्स टू राईट धिस ग्रुप. हा ग्रुप लिहिण्याच्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपण याच्यापूर्वीच शिकलेलो आहोत. आता आपल्याला टाइप्स ऑफ सेटकडे जायचं आहे. मग आता मी असा विचार करतो की एक एक्झाम्पल आपण घेऊया, त्या एक्झाम्पलवरून आपण त्या टाईप ऑफ सेटकडे जाऊया. मी असं म्हटलं की राईट द नंबर्स बिटवीन 1 to 20. येस, 1 ते 20 मधले नंबर्स मला लिहायचे आहेत, पण कसे? कंडिशन काय? द नंबर मस्ट बी द इव्हन प्राईम. नंबर कसा असला पाहिजे? इव्हन प्राईम असला पाहिजे. जर मी असा सेट लिहायला गेलो, येस, मीन्स ए इज अ सेट ऑफ द नंबर विच इज इव्हन अँड प्राईम नंबर अँड लाईज बिटवीन 1 to 20. 1 ते 20च्या दरम्यान तो सेट मला लिहायचा आहे, तर मी ए इज इक्वल टू त्याची लिस्ट तयार करेल ओनली 2. एलिमेंट काय येईल? ओनली 2. येस, किंवा असं बघूया आपण की बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ॲन इंटीजर. एक्स इज ॲन इंटीजर. आणि एक्स कसा आहे बघा. आता एक्स मी कशा पद्धतीने लिहितोय नीट लक्षात घ्या. एक्स कसा आहे तर लेस दॅन 1. येस, अँड ग्रेटर दॅन एक्स. बघा आता ग्रेटर दॅन -1. येस, काय लिहिलं आहे बघा मी. एक्स इज ॲन इंटीजर बिटवीन 1 and -1. 1 आणि -1 याच्यामधला इंटीजर मला पाहिजे आहे. व्हेन वी राईट धिस सेट विथ रोस्टर मेथड, देन हाऊ मेनी एलिमेंट्स आर ऑकर इन दॅट सेट. त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स येतील? बी इज इक्वल टू ओनली 0. 0 हा एलिमेंट येईल. 0 इज अ वन ऑफ द एलिमेंट. बघा लक्षात घ्या, नुसतं 0 म्हणजे याच्यात काहीच घटक नाहीत असं नाही. 0 इज द वन ऑफ द एलिमेंट ऑफ दॅट सेट. म्हणून मी या ठिकाणी लिहितो देर इज ओनली 1 एलिमेंट. इथे सुद्धा एकच एलिमेंट आहे. इथे सुद्धा एकच एलिमेंट आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हा एक प्रकारचा सेट झाला दॅट इज कॉल्ड ॲज अ सिंगलटन सेट. म्हणून पहिला जो टाईप आहे आपला सिंगलटन सेट. सिंगलटन सेट म्हणजे नेमकं काय? अ सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल एलिमेंट. सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल एलिमेंट. सिंगल एलिमेंट. इट इज कॉल्ड ॲज अ सिंगलटन सेट. means that A is equal to only 2. This is singleton set. Or B is equal to the set of all x such that x is an integer. -1 is less than x is less than 1. इथे काय येईल? याचे एलिमेंट्स B is equal to only 0. Yes, such a type of sets is called as a singleton set. They are called as a singleton set. Yes, दुसरा एक विचार करूया आपण. उदाहरणांनीच आपण जाणार आहोत.
उदाहरणं आपल्याला सहज लक्षात येतात. हा सिंगलटन सेटचा प्रकार झाला. दुसरा एक विचार करूया आपण की एक्स इज अ नॅचरल नंबर. समजा एक सेट आहे, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. बघा काय म्हटले, 2 and 3 याच्या दरम्यानचा नॅचरल नंबर. बघा मी काय म्हणतोय, 2 आणि 3 याच्या दरम्यानचा नॅचरल नंबर. काही लिहू शकतो आपण. 2 आणि 3 याच्या दरम्यान तर अनेक नंबर्स आहेत. देअर आर इन्फायनाईट नंबर्स आर देअर इन बिटवीन 2 and 3. तुमच्या असं लक्षात येईल की 2 आणि 3च्या मध्ये नंबर्सच नाहीत का? आहेत. कोणते ते? रॅशनल ऑर इरॅशनल नंबर. रॅशनल ऑर इरॅशनल नंबर असे आहेत. पण नॅचरल नंबर आहेत का? तर नाही. म्हणून या ठिकाणी येईल ए इज इक्वल टू, आता इथे 0 लिहायचा नाही. वी डोंट राईट हिअर 0. येस. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? देअर आर नो एलिमेंट्स. नो एलिमेंट्स मीन्स 0 एलिमेंट्स असं नाही. इट इज व्हेरी व्हेरी रॉंग. नो एलिमेंट्स मीन्स 0 एलिमेंट्स असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. नो एलिमेंट्स मीन्स नो एलिमेंट्स. दिस सेट इज अ एम्प्टी सेट. दिस सेट इज अ एम्प्टी सेट. और वी कॅन रिप्रेझेंट एम्प्टी सेट बाय दिस लेटर दॅट इज 5. असं लिहा किंवा असं लिहा, ए इज इक्वल टू 5. याचा अर्थ असा की ए धिस सेट इज अ एम्प्टी सेट. This set have no elements. This set does not contain any element. Yes, and that's why it is called as a element. Means if there is not a single element in the set which satisfies the given condition, then it is called as a empty set. The another name for empty set is null set. Then second set, that is empty set, or it is also called as a null set. त्याला null set असं म्हणतात. येस, null set. मग कशा पद्धतीने की द सेट which does not have any element. Yes, the set which does not have any element. The set which does not have any element, it is represented by empty curly bracket or phi. empty curly bracket ने दाखवा किंवा phi ने दाखवा. yes, this is the empty set. अनेक एम्प्टी सेटचे एक्झाम्पल्स तुम्हाला याच्या पुढे जाणार आहेत. फक्त लक्षात काय ठेवायचं, इफ द सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट इट इज कॉल्ड एज अ सिंगलटन सेट. इफ द सेट डज नॉट हॅव एनी एलिमेंट देन दिस सेट इज कॉल्ड एज अ एम्प्टी सेट ऑर नल सेट. शब्द लक्षात ठेवायचा, नल सेट. सेकंड थिंग, सपोज ए इज अ सेट of all x such that x is a natural number and x is less than 10. How many elements belongs to this set A now? X is a natural number, less than 10 means 1, 2, 3, 4, 5 up to 9. Yes, means right here 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. दुसरं एक उदाहरण घेऊया. n is a set of all x such that x is natural number. How many elements are there in this set n?
1 2 3 4 5 6 डॅश 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 डॅश. काय घडतं या दोन उदाहरणांमध्ये? इथे हा सेट संपलेला आहे, बरोबर आहे. याच्या पुढे आपल्याला नंबर लिहिता येत नाही म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी लेस दॅन 10 असं म्हटलं आहे, लिमिट दिलेलं आहे. महत्त्वाचं काय आहे? लिमिट दिलेलं आहे. या ठिकाणी लिमिट आहे का? एक्स इज अ नॅचरल नंबर. देर आर इन्फायनाईट नंबर ऑफ नॅचरल नंबर्स. देर आर इन्फायनाईट नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स इन्फायनाईट आहे, म्हणून मला इथे शेवटी काही लिहिता येत नाही, बरोबर. मी जर असं म्हटलं की द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 100 अँड सेट ऑफ नॅचरल नंबर्स, फक्त असं म्हटलं तर या दोघांमध्ये खूप फरक आहे. अप टू 100 म्हटलं तरी तिथे लिमिट आलं, अप टू 1000 म्हटलं तरी लिमिट आलं. म्हणजे जर लिमिट असेल तर तो सेट फायनाईट सेट होतो. दिस इज द थर्ड टाईप, दॅट इज फायनाईट सेट. आता इथे लिमिट नाही म्हणून याला काय म्हणणार आपण? इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट लक्षात घ्या. फायनाईट सेट अँड इनफायनाईट सेट. फायनाईट सेट कोणाला म्हणायचं? इफ द सेट इज अ नल सेट or number of elements are limited and countable. बघा, the set in which the elements are countable. जर त्या संचातले घटक मला मोजता येत असतील तर तो सेट कोणता? फायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजे काय? इफ द नंबर्स ऑफ एलिमेंट्स इन द सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. अनकाउंटेबल एलिमेंट्स आहेत इथे, अनलिमिटेड एलिमेंट्स आहेत. वी कॅनॉट काउंट इट अँड दॅट्स वाय सच अ सेट्स आर कॉल्ड ॲज अ इनफायनाईट सेट्स. म्हणून त्यांना इनफायनाईट सेट्स असं म्हणतात. मग आता इफ द सेट इज अ नल सेट ऑर नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड असं म्हटलं आहे. इफ द सेट इज अ नल सेट मीन्स दिस सेट, एम्प्टी सेट means empty set is a finite set. स्टेटमेंट लक्षात घ्या. empty set is a finite set. सिंगलटन सेट इज अ फायनाईट सेट. सिंगलटन सेट हा फायनाईट सेट आहे, हे लक्षात येतं आपल्याला. म्हणून 4 प्रकार सेटचे या ठिकाणी तुमच्या लक्षात आले. दॅट इज द फर्स्ट, दॅट इज सिंगलटन सेट. सेकंड, एम्प्टी सेट और वी कॅन से दॅट नल सेट हॅविंग नो एलिमेंट्स. Third set, that is finite set, means the elements in that set can be counted. That is called as a finite set. Infinite set means the set in which the elements are, we can say that uncountable elements are there. Then we say that this set is a infinite set. Yes, all right. This topic is very, very simple. These are the types of the set. Now in the next video we solve the different type of examples which is depends on this topic. Yes, thank you.